नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मराठी बालभारतीचा 13वा धडा अनाम विरा याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. प्रश्न 1 आहे, कवींनी असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? अ आहे, स्तंभ तिथे ना कोणी बांधला, पेटली न वात. उत्तर आहे, देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक लोकांना अपरिचित असतात. लोकांना प्रत्येकाची नावे ही माहीत नसतात. म्हणून कवी म्हणतात, देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांनी जिथे प्राण सोडले तिथे त्यांचे कोणी स्मारक उभारले नाही, की स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत पेटवली नाही. पुढे आहे आ, जळावयास्तव संसारातून उठून या झाशी. उत्तर आहे, सैनिकाचे जीवन असे असते की एकदा का लढाई सुरू झाली की त्याला घरातून कुठल्याही परिस्थितीत कर्तव्यास हजर राहावेच लागते. शिवाय पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नसते. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस असे कवींनी म्हटले आहे. ही आहे, सफल झाले तुझेच हे रे, तुझेच बलिदान. उत्तर आहे, अनामवीरा या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात की आपल्या बलिदानाप्रीत्यर्थ कोणी स्तंभ उभारले नाहीत, कोणी पावाडे गायले नाहीत, कोणी आरती गायली नाहीत, पण याचा अर्थ बलिदान वाया गेले असा नाही. खरे तर त्याचे बलिदान सफल झाले आहे. प्रश्न 2 आहे, खालील आकृती पूर्ण करा. कोणता देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवींना वाटते? त्याची कारणे लिहायची आहे. तर जनसेवा करूनही कुणाची भावना उधाणली नाही. 2, अनामवीराचे कोणी स्मारक उभारले नाही. त्याच्या स्मरणार्थ कोणी दिवा लावला नाही. रियासतीवर त्याचे नाव कोरले नाही. आणि 4, कुणा शहिराने डफाबरोबर त्याची यशोगाथा गायली नाही. चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न 3 आहे, खालील जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. धगधगता समरच्या ज्वाला. उत्तर आहे, महाभयंकर युद्ध. मरणामध्ये विलीन, शांतपणे मरण स्वीकारणे. ना भय ना आशा, निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता. न सुधारले भाव, भावना व्यक्त न करणे. प्रश्न 4 आहे, खालील शब्दाचा तुम्हाला समजला अर्थ लिहा. 1 आहे, अनामवीर. उत्तर आहे, ज्या वीराच्या कर्तव्याची दखल कुणीही घेतली नाही असा अज्ञात वीर. 2, जीवनांत. उत्तर, जीवनाचा शेवट म्हणजेच मृत्यू. 3, संध्येच्या रेषा. उत्तर, संध्याकाळी जसा सूर्यास्त होतो तशी क्षितिज रेषा धुसर होत जाते, त्यास संध्येच्या रेषा म्हणतात. 4 आहे, मृत्युंजय वीर. उत्तर, मृत्यूवर विजय मिळवलेला वीर. प्रश्न आहे, तुम्ही कोण होणार ते ठरवा. त्या संबंधित खाली काही प्रश्न दिले आहेत, त्यांवर विचार करा. त्या प्रश्नाची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा. प्रश्न बघून घ्या. पुढच्या पेजेसमध्ये आपण त्याचे सलग उत्तर बघणार आहोत. तर उत्तर आहे, मी मोठी झाल्यावर एक शिक्षिका होणार. शिक्षिका होऊन मला खेड्यापाड्यातील तसेच अतिदुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात समोर न्यायचे आहे. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे कुटुंबीय माझ्यासोबत आहेत. माझे वडील देखील एक आदर्श शिक्षक आहेत. त्यामुळे माझ्या या मतांना त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप खूप अभ्यास करणार, विविध पुस्तकांचे वाचन करणार. विशेष म्हणजे शाहू महाराज आणि गुरुजी यांची पुस्तके वाचून त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार. यापूर्वी मी बनगरवाडी पुस्तक वाचले, ज्याद्वारे मला एक नवी दिशा मिळाली. शिक्षिका होऊन मला खेड्यापाड्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांमधील चांगल्या गुणांची जोपासना करून त्या आधारे त्यांचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. त्यांच्यात माणुसकीच्या गुणांची रुजवणूक करायची आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांना जगता आले पाहिजे असा प्रयत्न करायचा आहे. पुढे म्हणी ओळखूया. तर तुम्हाला याच्यामध्ये काही म्हणी लपलेल्या आहेत ते ओळखायचे आहे. तर पहिली म्हण आहे, असतील शिते तर जमतील भूते. दुसरी म्हण आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा. तिसरी म्हण आहे, शेकली तेव्हा टेकली.
आणि चौथा आहे बायाचे पाय पाळण्यात दिसतात. पुढे आहे खालील उत्तरा वाचा, विरामचिन्हाचा योग्य वापर करून उत्तरा पुन्हा लिहा. तर तुम्हाला विरामचिन्हाचा वापर करून उत्तरा इथे दिलेला आहे. पुढे आहे तुम्हाला काय करायला आवडते ते सांगा. त्यासंबंधी काही प्रश्न दिले आहेत, त्यावर विचार करा व लिहा. तर आहे तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता? उत्तर माझा आवडता छंद म्हणजे वाचन. मला गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात. मी दिवसभरात 1-1.5 तास या छंदाला वेळ देतो. पुढील प्रश्न आहे तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला कोणती मदत करतात? उत्तर माझे आई-वडील मला नेहमी नवनवीन पुस्तके आणून देतात. माझे बहीण भाऊ व इतर नातेवाईक माझ्या वाढदिवसाला मला विविध पुस्तके भेट म्हणून देतात. माझ्या आईने मला घराजवळ असलेले वाचनालय लावून दिले. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.